नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या संकल्प सिद्धीचं जावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्री दयानंद बिरादार सरलिखित बहुजनांचा मुक्तीदाता साने गुरुजी या पुस्तकात आपण पुढील विचार त्यांचे पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत. होळीच्या सणाला भरपूर ग्रामीण भागामध्ये आजही अचकट विचकट असलेली शिव्या देऊन भांडणं करून ते होळीला जाळण्यासाठीचं साहित्य जमा केलं जातं आणि बोंबलत बोंबलत होळी जाळली जाते. सरांना असं वाटतं की आपल्या अंतःकरणातील अज्ञान, भेद, आळस, स्वार्थ, द्वेष हे जे विचार आहेत वाईट, या विचारांचं जर आपण दहन केलं तर ती होळी साजरी केलेली निश्चित सर्वात चांगली असेल. कष्टानं मिळवलेल्या पैशाला मोल असतं. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक वडील आपल्या मुलाला सांगतात की दररोज तू ₹1 कमवून आणायचा. मुलगा जातो आणि आईकडून ₹1 घेऊन येतो आणि वडिलांजवळ येतो. वडील म्हणतात जा आणि ही विहिरीत फेकून दे. तो फेकून देतो. असेच काही दिवस दररोज तो ₹1 आईकडून घेऊन यायचा. वडील सांगायचे जा विहिरीत जाऊन फेकून दे, तर फेकून द्यायचं. आणि एक दिवस झाला असं की त्याच्या आईजवळ पैसेही नव्हते आणि मग त्याला ते ₹1 कमवण्यासाठी तो बाजारात गेला. झेप मिळते की त्यानं काम केलं, कष्ट केलं आणि ₹1 घेऊन आला. परत वडिलांनी त्याला सांगितलं की आता काय कर, हे ₹1 जे घे आणि विहिरीत जाऊन फेकून दे. पण त्यावेळेस त्याला राग आला की मी इतकं काम करून मेहनत करून हे ₹1 आणलेले आहेत आणि तुम्ही फेकून द्यायला सांगता. त्यावेळेस त्याला वडिलांनी सांगितलं इतके दिवस तुम्ही ₹1 आणले, सहज आणले, फेकून दिले. ते तुझ्या कष्टाचे नव्हते, पण आज ज्यावेळेस तू कष्ट करून पैसे आणले त्यावेळेस त्या पैशाचं तुला मोल कळालं. मग आपणही आपल्या आयुष्यामध्ये एक रुपये ज्यावेळेस कष्टानं कमवतो त्यावेळेस आपल्याला त्या पैशाचं मोल समजतं, मूल्य समजतं. सत्य आणि सेवेसाठी बलिदान दिलेले लोक अजरामर झाले, महात्मे अजरामर झाले, हे असं सर सांगतात. येशू ख्रिस्ताला छळून छळून क्रूसवर, त्या क्रॉसवर मारलं गेलं. सत्यासाठी सॉक्रेटिसनं विषाचा प्याला सुद्धा हसत हसत पिऊन घेतला, पण तो सत्यापासून ढळला नाही. यांना मारणारे विस्मृतीत गेले, पण हे जे महात्मे आहेत हे अमर झाले. प्रत्येक कर्म हे जर समाज हिताचं असेल तर ते पवित्र असतं असं सर सांगतात. कबीर शेला विणता विणता राम 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 असं जर करायचा, म्हणून ते जो शेला आहे तो एकदम सुंदर दिसायचा. त्यानंतर संत जनाबाई दळण करता करताही त्या भगवंतांचं, पांडुरंगांचं नामस्मरण करायच्या. दळिता कांडिता जेविता गे बाई गुण गाईना अनंता असं संत जनाबाई म्हणायच्या. मग यातून ते काम एकदम स्वच्छ, सुंदर आणि खूप चांगलं व्हायचं. मग यातून आपणही जर कर्माच्या आनंदात बुडून गेलो तर नक्कीच आपल्याला त्या कर्मातून मान, धन, कीर्ती किंवा त्या कर्माचं फळ हे आपण विसरून जाऊ. म्हणून आपण त्या कर्माचा आनंदातच बुडून गेलं पाहिजे असं सर सांगतात. अनमोल ग्रंथ जर वाचले तर आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य प्रकाशमय होऊन जातं. त्यामुळे सर आपल्याला सर्वांना सांगतात की आपण सर्वांनी अतिशय अनमोल ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. भारतीय संस्कृती हे अद्वैताचं अधिष्ठान आहे असं सर सांगतात. जर आपल्याला येणाऱ्या सुखदुःखाचं, आपण इतरांना येणाऱ्या सुखदुःखाचं जर अनुभूती आली, म्हणजे आपल्याला काटा दुसऱ्याला टोचल्यानंतर हे आपल्याला टोचले इतकं दुःख आपल्याला व्हायला पाहिजे असं सर सांगतात. तथागत बुद्ध, संत तुळशीदास, कमाल्य यांचं उदाहरण सर देतात की यांनी इतरांना झालेल्या दुःखातून स्वतःला अनुभूती घेतली आणि या समाजातलं दुःख, दैन्य दूर करण्याचा प्रयत्न केला. निसर्ग आपल्याला मुक्त हस्ते उधळण करत असतो आणि आपण मात्र भेदभावानं वागतो. कधी पृथ्वी, कधी नद्या, कधी आकाश हा उच्च नीच, कनिष्ठ, गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही. पण आपण मात्र भरपूर वेळा आपलं काम करताना किंवा देत असताना गरीब नीच असा भेदभाव करतो. तर हे भेदभाव सर्व हे जळून गेले पाहिजेत, गळून पडले पाहिजेत असं सर सांगतात. गंगा, यमुना नद आणि सरस्वती या नद्यांचा संगम म्हणजेच
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा संगम असं सरांना वाटतं. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आपण भरपूर वेळा गंगा जमुना डोळ्यातून वाहतायत असं म्हणतो. पण जर पश्चाताप आणि दुःख यांचे अश्रू आपल्या डोळ्यातून वाहून निघाले तर आपलं अंतःकरण हे शुद्ध होऊन जातं असं सर म्हणतात. स्वतंत्र बुद्धीनं वागलं पाहिजे, कोणाचीही वैचारिक गुलामगिरी नको असं सरांना वाटतं. प्रयोग करणारे ऋषी. सरांनी धननीती आणि ऋणनीती असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. ऋणनीती म्हणजे नुसते बोलणारे, म्हणजे एखादी काम झालं पाहिजे असं बोलायचं. आणि धननीती म्हणजे प्रत्यक्ष बोलून त्या पद्धतीने काम करणारे. घाण जर साफ करायची असेल तर आपल्या हातांना घाण लागेल याचा विचारच आपण करायला नाही पाहिजे. आपल्या स्वतःच्या शक्तीचा, कर्माचा आपल्याला अहंकार नाही पाहिजे. रामायणातील मदन ऋषी शबरी आणि त्यांच्या शिष्यांचा एक प्रसंग सरांनी सांगितलेला आहे. म्हणजे एक वेळ त्यांच्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागणारं जे जळण होतं तर ते जळण संपलेलं होतं. मग गुरूंनी सर्वांना सोबत घेतलं आणि सर्वजण रानावनामध्ये गेले आणि सर्वांनी कष्ट करून भर दिवसा उन्हा तानामध्ये सर्व लाकडं तोडून आणले. आणि येत असताना वाटत त्यांच्या सर्वांच्या घामाच्या धारा, घामाचे थेंब इकडे तिकडे पडलेले होते. सर्वजण आश्रमात आले, झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी आश्रमाच्या आजूबाजूने अतिशय सुंदर असा सुवासिक वास येत होता. मग सरांनी विचार केला की कशाचा येतोय, कालपर्यंत नव्हता. मग सर्वजण ज्यावेळेस शोधत गेले, ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या घामाचे थेंब पडलेले होते त्या त्या प्रत्येक ठिकाणी सुगंधित फुले उमलून आलेले होते. म्हणजे कष्ट करायला पाहिजे, अहंकार न बाळगता आणि त्याच्या इच्छा न अपेक्षा कुठलीही न बाळगता. बुद्धिजीवी आणि श्रमजीवी हे समाजामध्ये वेगवेगळे आहेत. पण सरांना असं वाटतं की हे बुद्धिजीवी आणि श्रमजीवी ज्या दिवशी एक येतील त्या तो दिवस हा सुदिन असेल. म्हणूनच आणि सर याबाबत आशावादी आहेत. भक्ती, संगम व कर्म फल त्याग याविषयी सांगताना सर सांगतात की ज्या कर्मामध्ये तेज नाही, आनंद नाही, उत्साह नाही, श्रद्धा नाही, ते कर्म करणाऱ्याला तर समाधान नाहीच नाही. पण ज्याच्यासाठी आपण हे कर्म करतोय ते कर्म करणाऱ्यालाही नुकसानच होऊन जातं. म्हणजे जे ढोंगी वागतात, ढोंगीपणानं कर्म करतात त्या सर्वांवर सर अतिशय कठोर शब्दांमध्ये प्रहार करतात. कृष्ण, अर्जुन आणि उद्धव यांचा एक प्रसंग सरांनी सांगितलेला आहे की उद्धवाला नेहमी असं वाटायचं की कृष्ण हा अर्जुनावर खूप प्रेम करतो. मग एकदा असं झाल्यानंतर कृष्णानं उद्धवाला सांगितलं की तू जा आणि अर्जुन काय करतोय ते पहा. अर्जुन तर त्यावेळी झोपलेला होता, रात्रीची वेळ होती. पण त्याच्या श्वासातूनही कृष्ण 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 असा आवाज येत होता आणि उद्धवाचा तो द्वेष आहे तो तिथं गळून पडला. म्हणजे आपलं कर्म हेच आपलं आयुष्य कर्म असा उपदेश सर करतात. आता एक सरांचा उदाहरण की बांधकाम करत असताना, शाळेचं बांधकाम करत असताना सरांनी प्रसंगी शाळेत सेवक असतानाही आणि बांधकामवाल्यांना काम दिलेलं असतानाही स्वतः नळ घेऊन पाणी सर्व कंपाऊंड भिंतीला त्या बांधकामावर मारलेलं आहे. तसंच सरांनी भरपूर वेळा ज्यावेळेस झाडं लावले आजूबाजूला तर तो आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य करण्यासाठी सर स्वतः पाणी देत फिरलेले आहेत. तर अशा पद्धतीने सरांनी कधीही कर्माची लाज बाळगली नाही. आशा करतो आपणही हा गुण आपल्या स्वतःमध्ये घेऊया. जर हे विचार तुम्हाला सर्वांना आवडले असतील तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.